तर मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता विचार करत बसलेली असते. मावशाई म्हटल्याप्रमाणे एजंटना जाऊ का भेटायला किंवा बोलू का फोनवर त्यांच्याशी, पण नको नको, ते कामाच्या बाबतीमध्ये खूप पर्टिक्युलर आहेत. त्यांना आता फोन केला तर चालणार नाही. मेसेजेस करून बघते फ्री आहे की नाही. लीला आता एजंटना हाय असा मेसेज पाठवते आणि पुढे स्माइलीचा इमोजी असतो. इकडे लीलाचा मेसेज आल्यामुळे एजे फोनवरती बघतात आणि म्हणतात लीला, आणि ते सुद्धा लीलाला रिप्लाय करायला लागतात. पण त्यांना विचार येतो की हिला कुठला इमोजी पाठवू, ते विचार करत असतात. तेवढ्यात विश्वरूप म्हणतो की सर, 1 मिनिट ही फाईल बघता का. त्यांची महत्वाची मीटिंग चालू असते. एजे ती फाईल बघत असतो आणि एका हातात त्याचा मोबाईल असतो. आता तिथून लीलाला चुकून दुसराच मेसेज सेंड होतो, म्हणजेच दुसराच इमोजी सेंड झालेला असतो आणि त्याच्या पुढे किसचा इमोजी असतो. आता एजे म्हणतो की हे काय झालं, हा तर चुकून असा मेसेज माझ्याकडनं सेंड झाला आणि लीलाने पाहिला तर नसेल ना. पण तेवढ्या वेळात तिकडे लीलाने तो मेसेज पाहिलेला असतो आणि ती खूप खुश झालेली असते. एजेंनी तिला पप्पीचा इमोजी पाठवला. हे तर याच्यावर तर तिचा विश्वासच बसत नसतो. ती म्हणत असते, एजे तुम्ही असं काय कराल ना, याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये, पण हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी याचा ना स्क्रीनशॉट काढून ठेवते. आता लीला त्याचा स्क्रीनशॉट घेते आणि सेलिब्रेट करायला लागते. तिला भास होत असतात की एजे तिच्या जवळ आलेली आहे, तिला प्रेमाने तिच्यासोबत डान्स करताय आणि तिच्या गालावर किस सुद्धा करताय आणि क्षणभर ती त्याच्यामध्ये हरवली जाते. आनंदाने नाचत असते, हसत असते आणि लाजत सुद्धा असते. इकडे एजंटना मात्र टेन्शन आलेलं असतं की लीलाने हा मेसेज तर पाहिला नसेल ना. तो मेसेज डिलीट करतात आणि लीला बघते तर मेसेज डिलीट झालेला असतो. लीला म्हणते, मला माहिती होतं ना तुम्ही असंच काहीतरी कराल, म्हणून मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. कसं आहे ना, मैत्रीण आणि प्रेमात असे स्क्रीनशॉट्स काढून ठेवायचे असतात. मी तुम्हाला विसरूच देणार नाही की हा मेसेज तुम्ही मला पाठवला होता. इकडे आता एजे खूप डिस्टर्ब झालेला असतो. विश्वरूपला म्हणतो, विश्वरूप एक काम कर, आणि विश्वरूपच्या कानात ते काहीतरी सांगतात. विश्वरूप तिथल्या आलेल्या लोकांना म्हणतो की आजची मीटिंग ना आपण जरा पोस्टपोन करूया, तुम्ही बाहेर जा आणि ब्रेकफास्ट करा प्लीज. आता विश्वरूप म्हणतो, एजे सर काय झालं. एजे म्हणतो की लीलाला ना चुकीचा मेसेज सेंड झाला आणि त्यामुळे मी डिस्टर्ब झालोय. आता विश्वरूप म्हणतो, कुठला मेसेज, तुम्ही रागवलात का, चुकीचा इमोजी म्हणजे रागाचा इमोजी पाठवला. त्यावर एजे म्हणतो, नाही रे, हा मेसेज पाठवला आणि हा इमोजी बघ. विश्वरूप म्हणतो, हा तर किस्सा आहे ना. त्यावर आता एजे म्हणतो, हो ना. विश्वरूप म्हणतो, एजे सर तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल असं मला वाटलं नव्हतं. एजे म्हणतो, अरे चुकून सेंड झालाय तो, आणि तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. इकडे लीला खूप खुश असते आणि ती बाहेर जात असते. तेवढ्यात तिला दुर्गा भेटते. दुर्गा म्हणते, काय लीला आई, कशी चालली लग्नाची तयारी, आणि हो एव्हा ना तर तुमच्या दारात मंडपही पडला असेल ना. तेव्हा लीला म्हणते, नाही ना, अजून लग्नाची तयारी सुरू व्हायची बाकी आहे. खरं तर एजंटशी काही गोष्टींविषयी बोलायचं आहे, त्यानंतर लग्नाची तयारी नक्कीच सुरू होईल. आता दुर्गा तिला टोमणी मारत असते आणि म्हणत असते, एजंटनी बरीच सूट दिली नाही का तुम्हाला, पण आता एजंटच्या स्टँडर्डनुसार तुम्ही लग्न कराल अशी आशा बाळगतो. आता काहीही गोंधळ चालणार नाही. त्यावर लीला म्हणते, हो तू नको काळजी करू, काही गोंधळ होणार नाहीये. आता ती तिथून निघून गेलेली असते. दुर्गा म्हणते, तुम्ही गोंधळ न करण्याचा विचार करते, पण मी हे लग्नच होऊ देणार नाहीये. एजे आता घरी आलेला असतो आणि त्याला खूप एम्बॅरेसिंग वाटत असतं. लीलाला कसं फेस करायचं याचं त्याला टेन्शन आलेलं असतं. तो आता रूममध्ये येतो. लीलाने लाईट ऑफ केलेली असतात आणि सगळीकडे तिची आणि एजंटची जी चॅटिंग झाली, जे मेसेजेस आले त्याची प्रिंट आउट काढून सगळीकडे चिटकवलेले असतात. एजे आता लाईट लावतो आणि बघतो तर हा काय प्रकार आहे. त्याला खरंच खूप लाजल्यासारखं होतं आणि तो म्हणतो, लीला हे काय केलेस तू. लीला म्हणते, एजे मला छान वाटतंय हे सगळं करण्यामध्ये, मला आनंद मिळतोय. एजे म्हणतो, लीला हे बघे आत्ताच्या आत्ता काढा, चुकून तो मेसेज मी तुला सेंड केला होता ग. लीला म्हणते, मला माहिती ना तुम्ही असंच काहीतरी बोलणार होता आणि म्हणूनच मी ते सगळं काही भिंतीवर चिकटवून ठेवलंय. मला खूप छान वाटतं एजे, पहिल्यांदा तुम्ही मला पप्पीचा मेसेज पाठवलाय. एजे म्हणतो, हे बघ आधी ना पप्पी पप्पी म्हणणं बंद कर. लीला म्हणते, ठीक आहे किस म्हणू का, आणि ते एजेना परत चिडवायला लागते. एजे मात्र संतापत असतो, तिची चिडचिड होत असते आणि तो म्हणत असतो, लीला कोणी बघितलं तर काय वाटेल, किती एम्बॅरेसिंग वाटतंय ते मला, आणि हो माझं हे वय आहे का, लोक हसतील माझ्यावरती. लीला म्हणते, तुमचं नाहीये पण माझं तर वय आहे ना, मला एन्जॉय करू द्या. मला माहिती ना तुम्ही असंच करतात, चुकून तर चुकून, पण तुम्ही मला पाठवलास ना पप्पीचा मेसेज. त्यावर एजे म्हणतो, काय चाललंय लीला तुझं, प्लीज हे सगळं काढ. लीला म्हणते, मी अजिबात काढणार नाहीये. कसं आहे ना, तुमची रूम आहे तर माझी सुद्धा रूम आहे ही. तुम्ही कसं तुमचं सगळं आवडीचं सामान इथे ठेवतात, मग मी का नाही करायचं माझ्या आवडीसारखं. तेवढ्यात तिथे आजी आलेल्या असतात आणि एजे घाईघाईने बाहेर येतो. आजी म्हणतात, विराम मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय, चल आतमध्ये. एजे म्हणतो, नको नको आई, काय बोलायचंय बोल ना. तेवढ्यात आजी म्हणतात, अरे असं दारात कसं काय बोलू मी, चल ना आतमध्ये तर चल. एजे म्हणतो, आई प्लीज समजून घे ना. आता लीला बाहेर आलेली असते आणि तिने लाईट्स ऑफ केलेली असतात. आजी म्हणतात, काय ग, आता तर लाईट चालू होते ना, आता कसं काय बंद झाली का. तर लीला म्हणते, नाही आजी, एजे आणि मी आम्ही खालीच येत होतो म्हणून मी लाईट विझवले.
आता आजी म्हणतात, मला माहिती आहे अभिराम, तुझं आत्ता लग्न झालेलं आहे. असं लग्न झालेल्या मुलाच्या रूममध्ये असं अचानक जात नाही. आणि म्हणून पण माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी आले. तेवढा तेजे म्हणतो, आई तसं काहीच नाहीये, चल आपण खाली जाऊन बोलूया. आजी, एजे आणि लीला आता खाली जात असतात. इकडे आता आजी एजंटसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात, अभिराम, लग्न जरी आपल्याला रेऊ आणि यशचं त्यांच्या अंगणात करायचं तरी सुद्धा विधी आले, त्याचं सामान आलं, मंडपाची तयारी, बाकी सगळ्या गोष्टींची तयारी बाकी आहे. त्याच्याविषयी तुझ्याशी बोलायचं होतं मला. कसं करायचंय मला माहिती, तू ह्या सगळ्यांची जबाबदारी घेतली म्हटल्यावर काही टेन्शन घेण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा तयारी तर करावीच लागेल ना. तेवढ्यात लीला आता मनातल्या मनात विचार करत असते की आजींची तयारीची सुरुवात देखील होत आहे. पण इकडे एक मावशी आणि मला टेन्शन दिलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की रेवचं लग्न हे थाटामाटातच व्हायला हवं. मला माहिती ना, रेवचं असं काही म्हणणं नसणार आहे. तिलाच खरं तर असं व्हायला हवंय आणि तीच तिच्या मनानुसार हे सगळं काही सांगते. पण मी आता हे सगळं एजंटना सांगितलं तर ते खरंच हॉल बुक करतील. काय करू, एजंटना सांगू की नको सांगू? आता लीलाच्या चेहऱ्याकडे बघून एजंट म्हणतात, लीला, काही प्रॉब्लेम आहे का, काही बोलायचंय का तुला? लीला म्हणते, एजे, म्हणजे आपण त्या दिवशी ठरवलं की अंगणात लग्न करायचं आहे, पण यश आणि रेवतीला असं वाटायला नको की त्यांची काही हौसमौज झाली नाही आणि त्यांचा हिरमोड व्हायला नको. त्यावर एजे म्हणतो, हे बघ, असं काहीही होणार नाहीये. लग्न जरी अंगणात करायचंय ना आपल्याला तरी सुद्धा तिथे खूप चांगल्या पद्धतीने, चांगल्या स्टँडर्डने आपण सगळं काही करणार आहोत. कारण मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हायर केलेलं आहे. ते लोक सगळं काय बघणार आहे आणि मी स्वतः जातीने त्यात लक्ष घालणार आहे. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. लीलाला आता खात्री पटलेली असते की हे लग्न सुद्धा थाटामाटात होणार, अगदी आपल्या मावशी आईच्या इच्छेप्रमाणे. ती म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात रेवूचा फोन येतो आणि फोन रिसीव्ह करायला ती बाहेर जाते. इकडे आजी म्हणतात, अभिराम, एजे म्हणतो, हे बघ आई, तू अजिबात स्ट्रेस घेऊ नको, सगळं काही छान होणार आहे आणि ठीक होणार आहे. मी सगळं काही ठीक करेल आणि वेळेवर तयारी पूर्ण होणार आहे. तेवढ्यात आजी म्हणतात, आता तुझ्यावरती आणि लीलावरतीच जबाबदारी सोपवल्यावर मी टेन्शन कशाला घेऊ रे? मी अजिबात टेन्शन घेणार नाहीये. मी मस्तपैकी माझ्या विहीनबाई बरोबर छान साड्या घालणार आहे, नटून थटून मिरवणार आहे, फोटो काढणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. आता एजे सुद्धा हसायला लागतात. इकडे लीलाचा फोन रेवती सोबत झालेला असतो आणि ती आतमध्ये येणार. तेवढ्यात तिथे मन्या म्हणजेच विक्रांत येतो आणि तिचा हात पकडतो. लीला त्याला तिथे असं बघून खूप शॉक झालेली असते आणि तिला भीती वाटत असते. लीला म्हणते, तू तू इथे काय करतोयस? तेवढ्यात मन्या म्हणतो की अगं असं काय करते, मी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तुला फोन केला पण तू रिप्लाय केला नाही, मेसेज केला तरीही तू रिप्लाय केला नाही. मग म्हटलं आपल्या ह्या जुन्या बालमैत्रिणीला जाऊन भेटावं. कसं आहे, आपल्या जवळच्या मैत्रिणीला असं जाऊन भेटण्यात खरंच खूप आनंद असतो. तेवढ्यात लीला म्हणते, तुला चांगलंच माहिती, आपण काय मित्र वगैरे नाही आहोत, कशाला आला इथे आणि काय हवंय तुला, एवढ्या रात्री कसं काय आलास तू? त्यावर मन्या म्हणतो की तुला माहिती ना, लहानपणीची माझी सवय आहे, मी असं भिंतीवरून उडी मारून असं आतमध्ये येऊ शकतो ना. लीला म्हणते, हे बघ, इथून आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं, आपण काही मित्र वगैरे नाही आहोत आणि मी जर आरडाओरडा केला ना, माझ्या मिस्टरांना इथे बोलवेल आणि ते कोण आहेत तुला माहिती नाही. त्यांना जर कळलं ना तू मला असा त्रास देतोय तर तुला थेट पोलिसांमध्ये ते जायला लावतील. तेवढ्यात आता मन्या म्हणतो, सांग ना मग, तुला कोणी अडवलंय? आत्ताच्या आत्ता जाऊन सांग तुझ्या यजमानांना की आपण दोघं मित्र नाही आहोत, सगळं काय खरं आहे ना ते सगळं सांगून टाक. त्यांनाही हे जाणून घ्यायचा हक्क आहे. अगं, तुझे यजमान आहेत ना ते, जाऊन सांग. तेवढ्यात लीला म्हणते, हा तर आता चांगलाच माझ्या गळ्यात पडतोय आणि हे प्रकरण चांगलं माझ्या अंगाशी येणार आहे. आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते, एजंट नाझरेने सगळं खरं सांगितलं तर काय होईल? ती म्हणते, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीये. आणि मनातल्या मनात विचार करायला लागते की एजंटचा आत्ता कुठे माझ्यावरती विश्वास बसलाय, आत्ता कुठे आमचं नातं छान सुरळीत पार पडतंय, पण त्यात जर आता त्यांना हे सगळं कळलं तर ते माझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. मी कुठे अडकले, काय करू मी आता? तेवढ्यात एजे तिथे येतात आणि म्हणतात, लीला. आणि लीला खूप टेन्शनमध्ये आलेली असते. एजंटला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं हिच्या मनात काय चाललंय ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.